श्रीराम. गीता ज्ञानेश्वरी 3रा अध्यायातला 11वा श्लोक आपण आज बघणार आहोत. 3ऱ्या अध्यायापासून कर्मयोगाला सुरुवात होती आहे. 2ऱ्या अध्यायात ज्ञान सांगितलं, अर्जुनाला ते कळलं नाही आणि म्हणून मग साधनारंभूतो 3य बोलला. ज्ञान होण्यासाठी काही साधना लागते. क्वचितच एखादा ज्ञानी पुरुष चटकन सांगितल्यावर त्याला ज्ञान होतं. सामान्य सगळ्यांना कर्मापासून प्रारंभ करावा लागतो. म्हणून 3ऱ्या अध्यायापासून भगवंतांनी कर्मयोग सांगायला प्रारंभ केला. त्यातले 10 श्लोक आपण बघितले. 11वा श्लोक आज घेणार आहोत. देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु या परस्परम भावयंता श्रेया परमवाप्स्यथ. आपण बघितलं आत्तापर्यंत की ब्रह्मदेवाने हे विश्व निर्माण केलं आणि प्रत्येकाला आपापली कामं लावून दिली. देह म्हटला की कर्म झालं. विश्व म्हटलं की जे कर्म निर्माण केलं त्याच्यामध्ये प्रत्येकाला काही काही एखादी संस्था असली, जशी त्याची कामं वाटून द्यायची आणि त्यांनी आपापली कामं उत्तम तऱ्हेनं केली तर ती संस्था नीट चालती. तसंही विश्वाचं कर्म जर नीट चालायला हवं असेल तर ज्याला जे काम दिलेलं आहे ते स्वधर्म कर्म त्यांनी उत्तम प्रकारे करायलाच पाहिजे असा भगवंतांचा आग्रह आहे. कर्म टाकायचं नाही आणि हा कर्म करायलाच पाहिजे हा विचार 18 अध्यायापर्यंत पुन्हा पुन्हा निरनिराळ्या अंगाने भगवंतांनी सांगितलं आहे. तर ह्याच्यात ते म्हणतात, आता जे येणे करूनी समजता परितोषू होईल देवता, मग ते तुम्हा इप्सिता अर्थाते देती. या प्रकाराने तुम्ही स्वधर्म कर्माची उपासना कराल. कारण मागच्याच्यात त्यांनी शेवटची ओवी सांगितली की देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनू हा होईल. तुम्ही स्वधर्म कर्म नीट प्रकारे केलंच तो कामधेनूसारखा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. म्हणून इथं ते म्हणत आहेत की ज्या कारणाने देवतांना संतुष्ट होतील ते आणि मग तुमचं जे इप्सित असेल ते तुम्हाला मिळवून देतील. पण याचा अर्थ लक्षात असा घ्यायचा, आपण सारखं संसारातच मागत बसतो तसा अभिप्रेत नाही आहे. संसारातल्या गोष्टी ते बघतील, पण केवळ संसारातनं मिळावं म्हणून जी भक्ती केलेली जाते तशी भगवंतांना अभिप्रेत नाही आहे. भक्ती जी करायची ती आत्मदर्शनासाठी, भगवत प्राप्तीसाठी हे मुख्य ध्येय आहे. ते लक्षात ठेवून संसार हे त्याचं साधन आहे, साध्य आहे भगवत प्राप्ती. म्हणून साधन म्हणून त्याच्याकडे पाहायचं. आपण सगळं जे काही जन्मभर करत येतो ते भगवंताची कृपा व्हावी, संसाराची डागडुजी व्हावी याच्यासाठी सगळं चाललेलं असतं. तसं नाही असं त्यांना पुन्हा पुन्हा सांगायचं आहे. या स्वधर्म पूजा पूजिता. स्वधर्म कर्म ही पूजा आहे. म्हणजे उत्तम कर्म जर झालं नसेल स्वधर्म कर्म आणि आपण पूजा करत बसलो असो तर ते त्यांना मान्य नाही आहे. मी अनेक वेळा आपल्यालाही सांगितलं की एखादा डॉक्टर जर असेल आणि तो जर म्हणाला की मी पूजा करतो आहे, आत्ता पेशंटकडे बघायला वेळ नाही, तर ते चालणार नाही. तुमचं पहिलं कर्तव्य जे आहे ते करायला पाहिजे. पूजा ही करायची, पण ते जर काम आधी आलं असेल तर ते करायला पाहिजे. म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे काहीही असेल लहान मोठं ते उत्तमच झालं पाहिजे, प्रामाणिकपणाने झालं पाहिजे. त्यात कुठंही जरा देखील कशाला स्वार्थाला वाव असता कामा नये. हे जर तुम्ही केलं तर तुमची जी काही इच्छा आहे ती भगवंत पूर्ण करतो. म्हणून या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता. सर्वच्या सर्व देवता योगक्षेमू निश्चिता करीती तुमता. ते तुमचा योगक्षेम चालवतील. योगक्षेम हा खरा म्हणजे वेगळ्या अर्थाने आहे, पण योगक्षेमही ते करतात, सांसारिकसुद्धा. बरं, पण त्याच्यासाठीच केवळ नाही आहे आणि इन्शुरन्स कंपनी नव्हे. योगक्षेम म्हणजे तर तुमचा जीवाचा शिवाशी संयोग राहावा आणि तो अखंड राहावा असा क्षेम म्हणजे आधी योग. जीवशिवाचा संयोग हा योग आणि तो अखंड चालावा असा जो क्षेम आहे हे दोन्ही त्या देवता करतील असं म्हटलं आहे त्याने. म्हणून हे समजून घ्यायला पाहिजे. आपण हे ग्रंथ न समजता
अध्यात्माची जाणीव न ठेवता नुसती कर्म करत राहतो आणि त्यामुळे त्या कर्मामध्ये दोष येतो. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हाला तुष्टतील. देवाचं भजन पूजन केलं, त्यांना संतोष पावेल असं तुम्ही केलं तर देवही तुमच्यावर तुष्ट होतील. आणि देवाचा संतोष कशाने होतो? वेड्यावाकड्या कर्माने नाही. काही कुकर्म जर हातून घडलं तर भगवंत तुष्ट कसे होणार? उत्तमच कर्म व्हायला पाहिजे. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील. ऐंशी परस्परे घडेल प्रीती जेथ. एकमेकामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. देवभक्तामध्ये आई मुलामध्ये जसं प्रेम असावं किंवा दोन व्यक्तीमध्ये प्रेम असावं, म्हणजे त्यांनी बघायचं त्याला काय केलं असता आनंद होईल, दुसऱ्यांनी बघायचं ह्याला काय केलं असता आनंद होईल. तसं देवभक्तामध्ये असं प्रेमाचं नातं पाहिजे की ज्या योगे एकमेकांना संतुष्ट होईल. म्हणजे काहीतरी आपलं देवाला नेऊन निदा वेडावाकडा व्यवहार करायचा आणि नोट एक पेटीत नेऊन टाकायची म्हणजे देव तुष्ट होतील, असे देव फसणारे नाहीत. तेव्हा त्यांना फसवण्याचा प्रयत्न करू नये. ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपैसे सिद्धी जाईल. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या मनात यायची खोटी आहे, आपोआप होईल. मुलगा चांगला आहे, अभ्यास करतोय, उत्तम तऱ्हेनं वागतोय, मग त्यांनी म्हणायची खोटी आई मला अमकं पाहिजे घे लगेच. म्हणजे कुठेही त्या ठिकाणी देण्यामध्ये आईवडिलांची कुचराई राहत नाही, कारण चांगला चाललाय मुलगा. आणि वांछितही पुरेल मानसींचे, मनात तुमच्या जे असेल तेही मिळून जाईल. वाचा सिद्धी पावाल, जे म्हणाल ते होईल. म्हणून संत जे बोलतात ते होतं. का होतं? ते त्या पातळीवर असतात. देवभक्त एकरूप झालेले असतात. यांनी म्हणावं की ते व्हायचं. आपण पुष्कळ म्हणत असतो का आई होत नाही, कारण आपल्या वाणीला ते पावित्र्यच नाही आहे, ती शक्तीच नाही आहे. पण ह्याला म्हटलं असं जर कराल तर वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक होवाल. तुमची आज्ञा लोक पाळतील. कोणी ऐकत नाही आमचं असं आपण म्हणतो, कारण आपल्या म्हणण्यामध्ये वागण्यामध्ये काही सामर्थ्यच नसतं. सामर्थ्याचा अर्थ केवळ सत्तेचं सामर्थ्य नाही, हे प्रेमाचं सामर्थ्य असतं. असं केलं तर दुसऱ्याला आवडणार नाही. तसं असं वागलो तर ज्याच्यासाठी करतोय त्याला आवडणार नाही, त्याला आवडेल असं केलं पाहिजे. असं जर झालं तर आज्ञापक होवाल, तुम्ही जी कराल आज्ञा ती होईल. म्हणिपे तुमते मागतील महावृद्धी. या महावृद्धी सिद्धी आहे ना, तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे तुम्हाला पुरवलं जाईल. त्या सगळ्या तुमच्या ठिकाणी आज्ञा मिळायला वाट बघत असतात. दारात रिद्धी सिद्धी उभ्या असतात म्हटलेलं आहे. पण संतांच्या बाबतीत असं होतं, ते आधी मागतच नाहीत. मागितलं तर दुसऱ्यासाठी मागतात, स्वतःच्यासाठी काही मागत नाहीत. वैयक्तिक ते काहीही मागत नाहीत की मला हे हवं आहे. ते म्हणतील कशाला, त्याचं काम आहे, तो करील, बघेल. आपण कशाला त्याला मागायचं? त्याला कळत नाही का काय हवं आहे ते? हवं असेल तर देईल, नाही असं वाटलं. मुलांनी लाड केले तरी आईवडिलांना जर वाटलं की लाड बरोबर नाही आहेत ते देणार नाहीत. एखाद्या शिक्षाही देतील त्यांना जे योग्य वाटलं तर. तसं आपल्याला सुद्धा तू भक्त जर असेल तर एखादं संकट तुझ्यावर जर आलं, आर्थिक असो शारीरिक असो, काहीतरी त्याच्यातून तुला शिकवायचं आहे भगवंताना, तर त्याच्याबद्दल देखील तक्रार असायचं कारण नाही. की जे जसं असेल ते भगवंताची इच्छा देखील म्हणायचं नाही, कृपा, तुझी कृपा आहे माझ्यावरती, सावध करतोस मला तू ह्याच्यातून. हां, ताठा यायला लागला, जर छाती फुगून पुढं यायला लागला, एक टोला आणतो. आपण सावध व्हावं त्याच्यावर की काहीतरी बाबा चुकतंय वाटतं आपलं, बरोबर, पुन्हा सुधारावं. म्हणून म्हटलं, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी. ऋतुपती, वसंत ऋतू, वसंत ऋतू आला जे सगळे झाडं फळांनी भरून निघतात. म्हणजे त्या वसंत ऋतूचं स्वागत करायला ज्याप्रमाणे ही वनश्री सगळी फळं घेऊन सगळं सृष्टी संदेव. आता उन्हाळ्यामध्ये वास्तविक उन्हाचा आपण किती त्रास म्हणतो, पण त्यावर फळं जास्ती. झाड सावली देत असतं, स्वतः ऊन सोसतं, इतरांना सावली देतं, झाडं फळं देतात तुम्हाला. हे सगळं होत असतं.
इष्टाभोगान वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता तैसे. हे जसं आहे तसं सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. तुम्ही जर असं कराल स्वधर्म कर्म उत्तम तऱ्हेनं तर सर्व सुखासकट मूर्तिमंत तुमचं भाग्य दैव तुमचा शोध काढत येईल. संतांच्या घरी भाग्य येतं, ते मागायला जात नाहीत कुठे. त्यांना जे जे काही हवं असतं, आणि मी आत्ता सांगितलं तसं त्यांना स्वतःला काही नको असतं, पण जर काही कार्य त्यांना करायचं असेल तर स्वामीजींच्या बाबतीत हे बघितलं. आपण किंचित भक्त आहोत तरी देखील असा अनुभव इथं येतो सुद्धा की अमुक एक हवं आहे. येतं तशी माणसं येतात, पैसे हवे पैसे येतात. जे जे काही आपण मागावं ते जर आपण भगवत कार्य करत असू तर त्याच्यासाठी सगळं येतं. आपण सावध पाहिजे. ते भगवंताच्या कृपेनं आलेलं आहे, त्याच्या कार्य करण्यासाठी आलेलं आहे. आपणही त्या कार्यासाठीच आपल्याला एक एक दिवस दिलेला आहे. मग रोज दिवस एक दिवस उजाडला की लक्षात घ्यावा आजचा दिवस मिळालेला आहे आपल्याला. त्याच्यात काही ना काहीतरी देवाचं कार्य आज घडलं पाहिजे. आणि रात्री झोपताना असा आनंद वाटला पाहिजे की आज एवढं एवढं काम झालं, आता आनंदाने मी झोपतो. आता एक एक दिवस निघाला आहे, मग आता काय म्हणायचं, आज काय खायचं, उद्या काय खायचं, त्याचाच विचार चालू आहे. असं जर असेल तर ते आयुष्य देऊन काय करायचं. मग भगवंत म्हणतो पुरे झाला, आता चला. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ. आर्त अनार्थ. आर्त म्हणजे इच्छा असलेला, अनार्थ व्हाल तुम्ही, काही इच्छा राहणार नाही, तृप्त व्हाल. कारण सगळे भोग तुमच्या पुढे भरून उभे राहतील. पण केव्हा, जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. जर तुम्ही स्वधर्म निरत रंगलेला स्वधर्म कर्म हे रंगून करायचं आहे. कुठून तरी डोक्यावर ठेवलं आहे, काय करणार आता, करायला पाहिजे, नोकरी आहे, वाट्याला आले कर्म, पाट्या उचलायच्या, असं नाही वाटतं कामा. परमेश्वराने काम आणून ठेवलं आहे, मोठ्या आनंदाने करायचं आहे. आणि ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो. काही लहान मोठं काम असतं. म्हणून स्वधर्म कर्मामध्ये निष्ठा ठेवून रंगून जाऊन वर्तन कराल तर सगळे भोग तुम्हाला प्राप्त होतील. का झाली या सकळ संपदा. आता उलट म्हणजे असं जे करतील त्यांना ही स्थिती होईल. का म्हणजे असं जर करणार नसाल तर झाली या सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. म्हणजे सर्व काही संपदा प्राप्त झालेली आहे, पण हा मदोन्मत्त झाला. बघा कसा घर बांधला आहे, बघा कसा पैसा आहे, बघा कशी गाडी. मत्त झाला. जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या. जे जे काही विषय समोर मिळालेले आहेत त्यांनी खुश झालेला आहे. गाडी घेतली नवीन, छान, घर बांधलं, चांगलं, आनंद आहे, असू दे. मी सांगितलं आपल्याला स्वामींच्याकडे 2-3 गाड्या कुणी कुणी आणून दिल्या होत्या, पण प्रवचनापुरते स्वामी जायचे आणि घरी यायचे. कधी जरा गाडी आहे, चला जरा फिरून येऊया, कधी नाही. त्यांना एवढंच म्हणायचं, कार्यासाठी आपल्याला परमेश्वराने सोय केली, तेवढे निघायचं, आले की तिथून परत. आता आहेत आमच्याकडे पुष्कळ मंडळी आहेत, त्यांच्या गाड्या आहेत, चला रोज एकाच्या गाडीतून फिरून येऊ. बारीक बारीक गोष्टी असतात, पण ह्या गोष्टी फार लक्षात ठेवायला लागतात. ज्यांनी दिलंय त्याच्या कामासाठीच वापरायचं. लुब्ध होईन या स्वादा विषयांच्या, त्या विषयांच्यावर लुब्ध होऊन तो मत्त जर झाला तर काय होतं. ती यज्ञ भाविकी सुरू जे हे संपत्ती दिधली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. आता तो काय काय करत नाही ते बघा. ही संपत्ती त्याला मिळाली, जे काय आता पण कर्म झालं, काय झालं, यज्ञरूप झालं असेल, काय जे केलं असेल त्याचं म्हणून परिणाम झाला. पण त्याच्यानंतर जर स्वधर्माचरण करत नसेल, ज्यांनी आपल्याला दिलं त्या सर्वेश्वराचं भजन करत नसेल, म्हणजे असं पाहिजे की परमेश्वर कृपेनं हे सगळं मिळालेलं आहे. आपण अगदी छातीवर महात्मा, अहो बघा कसं मी केलं आहे, कसा धंदा उभारला आहे,
अरे बाबा, कुठल्या क्षणाला पडशील भरोसा आहे का? कशाचा अभिमान बाळगतोस? पण भानच नसतं त्याचं. मी कुणीतरी केलं आहे अशा गुरमीत तो असतो. अग्निमुखी हवन न करील देवता पूजन. इथं न करील हा शब्द दोन्हीकडे घ्यायचा आहे. जो अग्निमुखी हवन न करील, अग्नीला यज्ञाला हवन करायचं आहे ते करत नाही. न करील देवता पूजन, देवतांचं पूजन करत नाही. प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, जो कोणी अतिथी आला असेल त्याला जे काही जेवण अन्नदान करायचं असेल ते करत नाही. आपल्यापुरतंच मी, माझी मुलं, माझे बस, बाकी कोणी तिसरं मनुष्य येता कामा नये. विमुख होईल गुरुभक्ती, गुरुभक्तीला विमुख झालाय. एकदा अनुग्रह घेऊन गेले की गेले, मग गुरु एकीकडे आपण एकीकडे, असं नाही चालत. गुरुंना काही नको असतं, पण आपलं जर कल्याण हवं असेल तर आपण जायला पाहिजे, विचारायला पाहिजे, काय करता येईल ते करायला पाहिजे. मी काय करू, साधना काय करू, दुसरं काय करू, विचारायला पाहिजे. त्याच्यामध्ये गुरूंचा काय फायदा नसतो, शिष्याचा फायदा असतो. आणि फायदा म्हणजे ऐहिक नव्हे, कल्याण. जितका काळ आपल्याला सद्गुरूंच्या संगतीत मिळेल तितका काळ तो स्पर्श त्यांच्या बारीक बारीक गोष्टीतून सारखा बोध होत असतो. आपली घेण्याची तयारी असेल तर. अगदी बारीकशा गोष्टी सांगत असतात, वागण्यात बोलण्यात आपलं लक्ष पाहिजे तिथं, हे काय सांगितलं त्याने. कारण तयांचे विसाट शब्द सुखे म्हणू येती वेद म्हटलाय. का ते त्या बोधावरच असल्यामुळे ते जे शब्द बोलतील तो त्या बोधातूनच आलेला असतो, वेडवाकडे येणार नाही. त्यामुळे सारखं लक्ष पाहिजे ते काय सांगतात ते. म्हणून विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी. अतिथींचा आदर सत्कार करत नाही. जे काय तुमच्याजवळ असेल ते, अतिथी आलाय ना, बघून घ्यावा मात्र हल्लीच्या दिवसात सावधपणाने. हां, पण योग्य जे आपल्याला करता येणं शक्य असेल ते जरूर करावा. संतोष ने दिल ज्ञाती आपुलिये. आपली जे काय सगळे सोरे असतील, जाती बांधव असतील, जी काय आपल्या जवळची मंडळी असतील, त्यांना जर संतोष देत नसला, पुष्कळ आहेत उपला आपल्याजवळ पैसे, आणि त्याला जर गरज आहे ते जर देत नसाल, काय करायचं ते उपयोग. जे आपण काही करत असतो, दान धर्म करत असतो, देत असतो, हे पेरलं जातं असं लक्षात ठेवावं. धान्य जे पेरलेलं असतं ते वाया गेलं म्हणतो का आपण? ते जर सुपीक जमिनीत योग्य प्रकारे पेरलं गेलं असेल तर एका दाण्यातून हजारो दाण्यांचं कणीस येतं. तसं आपल्याला जेव्हा जेव्हा जे शक्य असेल ते करत राहावं. तसं सांगितलं आपल्याकडे जी आपली मिळकत असेल त्याच्यातला 1/10 हा दानधर्मासाठी द्यायला पाहिजे, परोपकार केला पाहिजे, आणि तोही योग्य ठिकाणी. कोणाला तरी जेवायला बोलावलं, लग्नात आहेर दिला आणि मी दान केलं म्हटलं, तसं दान होत नाही. सत्कार्यासाठी दिलंच गेलं पाहिजे. नाहीतर काय होतं सगळं पुढं सांगितलंय त्यांनी. ऐसा स्वधर्म क्रिया रहितू, याप्रमाणे स्वधर्म क्रिया रहित, सहित म्हणजे करणारा, रहित म्हणजे न करणारा. आथिलेपणे प्रमत्तू, आथिलेपणे म्हणजे जे काही मिळालं त्या संपत्तीनं मत्त झालेला आहे. आणि केवळ भोगासक्तू होईल जो, आणि केवळ भोगामध्ये जो आसक्त असेल तो, तया मग अपावो थोर आहे. त्याला मग मोठा अपाय आहे, संकट आहे त्याच्यावर. या प्रकारे जो करत नसेल त्याच्यावर संकट आहे. जेणे ते हातींचे सकळ जाये, जे मिळालेलं असतं ते सुद्धा जातं. म्हणून मी केव्हा तरी कुणाला तरी म्हणते, बरं आपल्या ते डॉक्टर आले होते, त्यांच्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं, तर म्हणलं आता काय करायचं, घरी आणायचं म्हणतोय. म्हटलं घरी आणायचं, त्यांचं देणं देऊन झालं का, किती गेले, 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपये काहीतरी गेले म्हणले. म्हटलं 3 वार महिनाभर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलं आहे, म्हटलं झालं का त्यांचं देणं देऊन? झालं म्हणले. म्हटलं आता घरी आणा. मग कालच त्यांचा फोन आला की घरी आणलं. म्हटलं घरीच ठेवा त्यांना, आता वय झालेलं आहे, काही उपयोग नाही आहे कशाचे. हो म्हटलं ते सारखंच म्हणत होते घरी जायचं. म्हटलं बरोबर आहे, ते म्हणत होते, तुम्ही काय ऐकलं नाहीत.
लक्षात ठेवायला पाहिजे की आता जर काही होण्यासारखं नसेल तर कशासाठी ठेवायचं. खरं म्हणजे प्रत्येकानेच सांगून ठेवावं किंवा असं असेल ना तर मला काही औषध पाणी करू नका, घरी आणून ठेवून द्या. काय तिथं करायचं असेल 2 चमचे घालायचं असेल पाणी बिणी ते घाला. तिथं ते सगळं कशाला दुसऱ्या पेशंटची जागा अडवायची, असलेल्या माणसाच्या तोंडचे पैसे काढून तिथं घालवायचे आणि एवढं कोण हाताला काही लागणार आहे का नाही म्हणून आपण चांगलं असताना सांगून ठेवावं. अशी स्थिती जर आली तर काही नेऊन ठेवू नका, घेऊन या घरी, असं होतं. म्हणून केव्हा काय येईल सांगता येत नाही. जेणे ते हातींचे सकळ जाये आणि देखा प्राप्त ही न लाये भोग भोगू. म्हणजे हातचं तर जाईलच आणि त्याच्यात जुडलेलं समजा सगळे भोग समोर आलेले असले, तुमच्या अंगात भोगण्याचं सामर्थ्य नसतं. जे श्रीखंडपुरी घरात होती आहे पण आता खाताच येत नाही, अशी स्थिती येते. म्हणजे सगळं असून खाता येत नाही अशी अवस्था होते. सगळं लक्षात घ्या. म्हणजे सगळं खरं म्हणजे लहान वयात ज्ञानेश्वरी समजली पाहिजे. आता काय होतं, आयुष्य संपायच्या वेळ आपण ज्ञानेश्वरी वाचायला घेतो, आयुष्य सगळं गेलेलं असतं वेगळ्याच मार्गाने. म्हणून स्वामीजी नेहमी म्हणायचे 12, 15, 18 ह्या वयामध्ये हे कळलं पाहिजे की जीवन कसं घालवायचं आहे ते, म्हणजे पुढचं जीवन आनंदरूप होईल आपल्याला आणि इतरांना. पण आपली कल्पना म्हातारपणी ज्ञानेश्वरी हातात घ्यायची. बघा, जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी. ज्याचं आयुष्य संपलेलं आहे, असा देह झालेला आहे, आता त्याच्या ठिकाणी प्राण किती राहणार नाही. तो संपलं ना आयुष्य, जाणार. उषा पायथ्याशी डॉक्टर उभे केले, मोठ्यातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं तरी देखील आयुष्य संपलेलं आहे त्याचं, आता काही उपयोग नाही आहे. का निदेवाच्या घरी न लाये लक्ष्मी. दुर्दैवी मनुष्य आहे, मग त्याच्या घरात लक्ष्मी वास करते का नाही, तसं दुर्दैव सुरू झालेलं. असलेली लक्ष्मी देखील जाते, काहीतरी कारण होतं आणि ती जाते. मग प्रश्न येतो, होती तेव्हा काय केली, त्याचा विनियोग नीट केला का नाही केला. म्हणून स्वामीजी म्हणायचे परमेश्वर सगळं देऊन पाहतो, बल देतो, पैसा देतो, सगळं देतो, तुम्ही कसं वापरता ते पाहतो. नीट वापरलं आणखीन मिळतो, आणखीन मिळतो. नीट नाही वापरलं एक दिवस जातो, शरीर तरी जातं, पैसा तरी जातो, काही ना काहीतरी जातं. तैसा स्वधर्मू जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला. स्वधर्म कर्म जर नीट केलं नाही सर्व सुख संपून जातं. जैसा दीपा सपे हरपला प्रकाशू जाय. ज्याप्रमाणे दिवा विजला, आता प्रकाश कुठं, आता कसा प्रकाश येणार. दिव्यामुळे प्रकाश होता, दिवाच गेला, आता प्रकाश कसा राहिला, संपला. देह चांगला होता हो, पण ज्या अधिष्ठानावर देह काम करत होता ते अधिष्ठान आत्मा देहाला सोडून गेला. आता देहाचं काय करायचं, काही नाही, आता पोचवायचं, आता त्याचा काही उपयोग नाही आहे. तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. स्वातंत्र्य वगैरे सगळं संपलं, स्वातंत्र्याच्या गोष्टी काय बोलायच्या नाहीत. स्वधर्म कर्म नीट केला नाहीत, असलेलं सगळं गमावलं, आता काही नाही. आई का प्रजाओ हे पुढे विरंची म्हणे. ब्रह्मदेव म्हणतात सगळं, म्हणजे सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे की काय आपण करायला पाहिजे, काय केलं असता काय प्राप्त होणार आहे, पण माहिती नाही. म्हणूनी हे सगळं असं असं होतं. म्हणूनी स्वधर्मू जो सांडील, जो कोणी स्वधर्म टाकेल तया ते काळू दंडील. शिक्षा करणार काळ, का स्वधर्म टाकला. आपण नोकराने काही चुकलं की त्याला शिक्षा करतो, मालक चुकला तर त्याला शिक्षा कोण करणार. म्हणजे तो बसलेला आहे. चोरू म्हणून हरील सर्वस्व तयाचे. तो काळ म्हणतो हा चोर आहे, जे करायला हवं ते केलं नाही, घ्यायचं काढून, सगळं घेतात काढून. मग सकळ दोषू भवते. आणि मग आपण म्हणतो आता दुर्दैव माझ्या उभं राहिला, 7:30 आली आहे, सगळं आली कुठनं सगळी, आपल्याच कर्माचा परिणाम सगळा.
मग सकळ दोषू भवते गिवसोनी घेती तयाते. एवढी एवढी सगळे काय आहेत ना दोष घेरून टाकतात त्याला. रात्री समये स्मशानाते भूते जैसी. रात्रीच्या वेळा स्मशानात जसे भूत सगळीकडनं घेरतात तसं ह्या माणसाचं सगळं जे आहे ते आता दोष सगळीकडनं घेरून आले. आपण म्हणतो आता काय काय एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, सारखं घरात चालू आहे आमच्या किंवा माझ्यावर चालू आहे. का बरं आलं? सगळं साठून आलेलं आहे एका ठिकाणी. तैसी त्रिभुवनींची दुःखे आणि नानाविधे पातके दैन्यजात तितुके तेथेची वसे. राह नव्हे येई नव्हे वसे, वस्ती करून राहतं दैन्य सगळं. कसं? सगळ्या त्रिभुवनातली आपण म्हणतो नेहमी आणि आहे कसं सगळं माझ्याच वाट्याला कसं आलं आहे काही कळत नाही. आम्ही इतके चांगले वागतो, आम्ही देवाचं इतकं करतो, हे देवाचं करतात बरं का, तरी आमच्या वाट्याला असं कसं येतं? तुम्हीच बघा आपल्या कर्माचं काय. सगळ्या त्रिभुवनांची दुःख, नाना प्रकारचे पातकं, जितकं जितकं दैन्यजात म्हणून आहे ते सगळं तिथे येऊन वस्ती करतं तुमचं सगळं फुटेपर्यंत. ऐसे होय कुणाला? तया उन्मत्ता. म्हणून कोणत्याही परिस्थितीत अत्यंत नम्र पाहिजे. आपल्या वाईट परिस्थिती आली का आपण नम्र असतो परिस्थितीमुळे, पण जरा बरं आलं. रामकृष्णांची गोष्ट सांगतात. रामकृष्ण असे फिरायला चालले ते शिष्याबरोबर आणि समोरून एक आले कोणते, आणि पूर्वी त्यांच्याकडे येणार आहे पण आता जरा पैसे बिशे आले होते. म्हटलं काय बुवा कसं काय म्हणजे रामकृष्णाने विचारतात. तर रामकृष्ण काही बोलले नाही. संत पूर्ण जाणून असतात, ते काही बोलले नाहीत. पुढे गेल्यानंतर त्या शिष्याला म्हणाले याला बराच पैसा मिळालेला दिसतो म्हणून उद्गार आले. असं जसं काय कसं काय चाललंय कुणाला विचारायचं, काय विचारायचं? नम्रपणाने त्या विचारण्यामध्ये तुझा उन्मत्तपणा दिसतोय. ऐसे होय त्या उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता. रुदता म्हणजे मग किती जरी रडलास भेकलास काही उपयोग नाही. बाण सुटलेला आहे आता, भात्यातनं बाण सुटला आहे आता प्रारब्धाचा. आता तो तुला भेदल्याशिवाय राहणार नाही. कल्पांतीही न सुटे. कल्पांती कल्पांत जरी ओढवला तरी तुझ्या वाट्याचं जे आहे ते आता भोगायला पाहिजे. म्हणोनी निजवृत्ती हे न संडावी. म्हणजे जे आता सांगितलं तुला सगळं स्वधर्म कर्माविषयीचं आणि कशा तऱ्हेनं भाजायचं देवताना हे सगळं जे सांगितलं हे सोडू नकोस. इंद्रिय बरळो नेदावी. इंद्रिय बरळ होऊ देऊ नका. काही बघतायत, काही ऐकतायत, काही खातायत. पोटाला जेव्हा पचत असतं ना, हे खातात ते खातात ते खातात, वर आणि जोरात सांगतात आम्हाला काही होत नाही. हो येईल पुढे मग केव्हा तरी, मग सांगाल. त्यावेळेला संयमित राहिला का नाही राहिला. मग आता काय, आता बी नसलं. म्हणून इंद्रिय बरळो नेदावी. ऐसे प्रजा ते शिकवी चतुराननू. असं ब्रह्मदेव सांगतायत हे सगळं. जैसे जळचरा जळ सांडे आणि तत्क्षणी मरण मांडे. जळचर पाण्यात राहणारे जे आहेत, पाण्यात राहते, त्या प्राण्यानं जर पाण्याच्या बाहेर काढलं तर ताबडतोब मृत्यू त्यांचा. ते राहू शकत नाहीत बाहेर. इतकं महत्त्व आहे. हा स्वधर्मू तेने पाडे विसंबो नये. त्याप्रमाणे हा स्वधर्म जो आहे तो जरा देखील त्याला विसंबता कामा नये. जशी त्या जलचरांची तडफड होते पाण्याशिवाय, तसं त्याला वाटलं पाहिजे. आता मला स्वामीजींच्या एक एक कर्माची आठवण होती. एखादी गोष्ट झाली तर म्हणजे जाऊ दे की स्वामी, एवढं एका दिवशी नाही झालं तर काय, तर नुसताच असं आमच्याकडे बघायचे, काही बोलत नसत. पण आता लक्षात येतं हे सगळे ओव्या त्यांच्या जीवनात उतरलेल्या होत्या. ते तेवढं ते तसं झालंच पाहिजे. कधी त्या बाबतीत आळस केला, कंटाळा केला कधी नाही. आपण म्हणतो जाऊ दे ना,
अगदी आत्ताच केलं पाहिजे का, असं नाही. ही सगळी वाक्य त्यांच्या पुढे तरळत असली पाहिजेत. आणि आपण आपला फावल्या वेळात बघू, आता जमेल तेव्हा, आता झोपू, पडलाय पडू दे. मी सांगितलं ना मागे एकदा असंच काहीतरी तर होतं. खाली सगळं सामान होतं माझ्या त्या ह्याच्यातही पुस्तकातही आलेलं आहे. आणि स्वामी सरला ते आले, नवीन जागा घेतली होती आणि ते म्हणले सगळं वर ठेवूया, खाली पडलं आहे सगळं सामान. म्हटलं तर तुम्ही नको हे करायला, मी कुणाला तरी बोलवून घेईन आणि मग वर चढवीन. इथं आता कोण येणार आहे, हे आमचं अज्ञान. तेव्हा ते म्हणाले कोण येणार आहे म्हणजे तो यायचा आहे का, तो आहेच. पुढं काय बोलणं, आपण चढले स्टुलावर आणि म्हणले द्या सामान. मग सरला ते ना मी सामान दिलं आणि त्यांनी ते माळ्यावर चढवलं आणि मग बाहेर येऊन बसले आणि म्हणाले हां आता कसं घर दिसत आहे, आता ह्या पार्श्वभूमीवर आपण बघावं. तिकडं पडलाय, तिकडं पडलाय, तिकडं पडलाय. बाहेरचा हॉल जेमतेम बरा असतो, तोही कुणी येणार असेल तर आणखी आवरला जातो, नाही ते एरवी बघायला नको असतं. आत्ता काय बघायची सोय नसते. म्हणजे तो येणार आहे का असणार आहे नाही, तो आहेच. म्हणून ह्या स्वधर्मू तेने पाडे विसंबू नये म्हणून तुम्ही समजती. सगळ्यांना सांगताय का, मी नाही सांगत, ते सांगताय. म्हणून तुम्ही समजती आपुला लिया कर्मी उचिती. आपल्या उचित कर्मात, कर्मसुद्धा वाटेल ते नव्हे, जे योग्य कर्म आहे त्या कर्मामध्ये निरत व्हावे. पुरत पुढती मणिपत असे. आपल्या कर्मात निरत, रत हा शब्द असा आहे रंगणं, काम करण्यात रंगून गेले. जे तुम्हाला काम दिलं असेल ते झाडू मारायचा असला ते तो मनापासून झाला पाहिजे. असं 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 केलं गेले आपलं. म्हणायचं हे काय केर काढणार आहे. मग कुणीतरी असं आधी काढायला लागलं की ते म्हणते आण केर सुनीकडे, मी काढतो. म्हणले असं काढायचं केर. जे काही काम असेल ते करून दाखवायचं, असं करायचं. आणि दुकान सगळं स्वतः झाडायचं. त्यांना काय नोकर ठेवणं शक्य होतं का, पण नाही. ते म्हणायचं मालकाचं दुकान आहे, मी सेवा. जे स्वतःचं दुकान असतं तसं आपला संसार आपला म्हणून आहे, भगवंताचा आहे, तिथं मी सेवक आहे. त्या घरात सगळी जी कामं आहेत ते मालक ते बसलेले आहेत, त्यांची सेवा आपल्याला करायची. आपण आपल्याच सेवेला माणसं बोलावतो. धडधाकट असताना काय हातपाय मोडले का, आपले आजारी पडलो का, तर दुसऱ्याने करावं. आपण धड असताना दुसऱ्याने आपली सेवा करायची, मग आपण कशी कोणाची सेवा करणार. दुसऱ्याची सेवा जर आपल्याला करायची असेल तर आपण सेवा शक्यतोवर कोणाची घ्यायची नाही, ही सवय ठेवायची. म्हणून साधकाने स्वावलंबी असावं लागलं मनुष्य तर. पण सगळी कर्म आपली आपण करावीत. यज्ञशिष्टाशना संतो मुंचन्ते सर्व किल्बिषयी भुंजते ते त्वगम पापा ये पचन्त्यात आत्मकारणात. पापच खातात असं त्यांनी म्हटलेलं आहे. जे दिलेलं आहे ते दुसऱ्याला न देता फक्त आपणच जर खात असू तर ते पाप खातात. म्हणून दिलेलं जे आहे ते सगळं खायचं नाही आहे. त्याचे वाटे सांगितलेले आहेत, कशासाठी किती, कशासाठी किती, ते सगळं देऊन मग आपल्या देहधारणेपुरतं, शब्द बघा, देहधारणेपुरतं तेवढंच अन्न सेवन करायचं, तेवढंच वस्त्र आहे, तेवढंच ज्या ज्या काही गोष्टी आहेत, एवढं लागतं का आपल्याला तरच तेवढं घ्यायचं. बघा आता देखा विहित क्रियाविधी, विहित कर्म जे आहे ते निर्हेतुका बुद्धी. ते कर्म करताना सुद्धा निर्हेतुक केलं पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते, कर्म करणं हे तुझं आहे. हेतू, मग हेतू असेलच तर भगवत प्राप्ती, भगवंताचा संतोष हा हेतू आहे. निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोगू करी. आपल्याजवळ जी समृद्धी असेल त्याचा विनियोग करताना योग्य त्या पद्धतीनं करायचे आहे. आणि निर्हेतुका बुद्धी,
कोणत्याही प्रकारची हेतू अपेक्षा न ठेवता गुरु गोत्र अग्नी पूजी, गुरु गोत्र अग्नी सर्वाची पूजा करतो. अवसरी भजे द्विजी, देव ब्राह्मण सगळ्यांची योग्य त्यावेळेला भजन पूजन त्याचं करायचं आहे. निमित्तादिकी यजी पितरोद्देशे, आणि जे आपले पितर होऊन गेलेले आहेत त्यांची जी काही श्राद्धादी कर्म आहेत काय काय जे आहेत ती योग्य त्यावेळेला करतो. या यज्ञक्रिया उचिता यज्ञेसी हवन करता हुतशेष स्वभावता उरे जे, या सगळ्यांचं देणं घेणं काय जे असेल देऊन यज्ञामध्ये हवन करून मग जे मागं उरेल ते हुतशेष. आधीच पहिलं माझं काढून देतो बाजूला, न उरेल सांगता येत नाही, असं नाही. जे मागं उरेल ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी. सगळ्यांना देऊन झाल्यानंतर मग आपल्या कुटुंबाबरोबर भोजन करायचं की भोग्य चिते निवारी कल्मशाते. अशा प्रकारे केलं असता पाप आपोआपच नाहीसं होतं. ते यज्ञावशिष्ट भोगी, ते यज्ञातलं जे मागं राहिलेलं आहे राहतच सांगितलं त्यांनी, ते त्याचं भोग आहे. आणि म्हणून सांडी जे येतो आधी जयापरी महारोगी अमृतसिद्धी. महारोगी आहे त्याला अमृताचं औषध आहे दिलं सांगितलेलं आहे. ते जर त्यांनी वेळेला घेतलं नाही तर उपयोग काय होणार. तसं ह्या प्रकाराने जर केलं नाही तर अपाय त्याला आहे. की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेषभोगी तैसा नाकळे दोषा. त्यामुळे त्या तत्वाला धरून जर तो जात असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. म्हणजे खाऊच नका जेवूच नका असं सांगितलेलं नाही आहे. जे काय ते सगळं करा, पण ज्याचं ज्याचं जे आहे ते सर्व देऊन झाल्यानंतर मग, म्हणून पूर्वीचं असं होतं गृहिणीचं सुद्धा, सगळ्यांचं सगळं झालं ना मग आता जे आहे ते घेऊन ती जेवणार. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, स्वधर्मानी जे मिळवलेलं आहे, दुसऱ्याचं हडप केलेलं नाही. ते रोज ऐकतो आपण कुणी कशाचं हडप केलेलं आहे, मोजताच येत नाही आपल्याला इतकं ते हडप केलेलं आहे. स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे, प्रामाणिकपणाने मिळवायचं आहे आणि प्रामाणिकपणाने त्याचा उपयोग करायचा. मग उरे, हे सगळं केल्यानंतर जे उरे ते भोगी जे संतोषेसी. कसं माणसाचं जीवन असावं हे सगळं या अध्यायामध्ये स्पष्ट सांगितलं आहे. आणि मग जे वाट्याला येईल ना ते आनंदाने खानातून. हे वाचून पार्था रहाटो नये अन्यथा, हे जे सांगितलं याखेरीज आपलं वर्तन ठेवू नये. ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे, अशी ही कथा मुरारीने सांगितलेली. जे देहचे आपण पे मानिती आणि विषया ते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणि काही. जे देहालाच आपण समजतात, समोर येणारा विषय भोग्य आहे म्हणतात आणि याखेरीज कशाचा विचार नाही. हे यज्ञोपकरण सकळ नेण तसा ते बरळ, आम बुद्धी केवळ भोगू पाहती. हे देखील वर्णन सगळं पुढचं असंच दिलेलं आहे की जे करू नये ते ती व्यक्ती कसं करते हे सांगणाऱ्या पुढच्या ओव्या आहेत. पण ह्या ओव्या आपण पुन्हा जरा सविस्तर पाहू. हरि ओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.